मुंबईच्या घाटकोपरमधील ते 250 टनांचं होर्डिंग 17 जणांचा जीव त्याने घेतला। 70 पेक्षा जास्त लोकांना जखमी केलं। कित्येक कुटुंबांचं आधारबळ या होर्डिंगमुळे हरवलं। हे होर्डिंग उभारलं भावेश भिंडे या माणसाने। याच भावेश भिंडेवर 100 पेक्षा अधिक वेळा कारवाई झाल्याचं समोर आलेलं आहे। आशियातील सगळ्यात उंच होर्डिंग उभारण्याच्या नादात भावेश भिंडेने सगळे नियम तोडले। होर्डिंगचा आकार, त्याची पायाभरणी करण्याचं साहित्य, खोली सगळ्यांचे निकष फाट्यावर मारून होर्डिंग उभारलं, जे यमदूत बनून 100 पेक्षा जास्त लोकांवर कोसळलं। जेव्हा भावेशवर गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा तो फरार सुद्धा झाला। पण घाटकोपरमधील हे काही पहिलं होर्डिंग नाहीये जे भावेशने अवैधरित्या उभारलंय। घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश प्रभुदास भिंडे 1998 पासून या व्यवसायात आहे आणि बेकायदा जाहिरात फलक लावल्याप्रकरणी त्याला आतापर्यंत 100 पेक्षा जास्त वेळा मुंबई महापालिकेने दंड ठोठावलाय। पोलिसांच्या तपासात ही सगळी माहिती उघड झाली आहे। या कारवायांमुळे त्याला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचाही संशय। शिवाय याचमुळे तो स्वतःच्या नावावर नसलेल्या कंपनीद्वारे काम करत असल्याची चर्चा आहे। याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। बरं, इतकंच नाही तर भावेश भिंडे विरोधात बलात्काराच्या एका गुन्ह्यासह एकूण 6 गुन्हे दाखल असल्याचंही पोलीस तपासात निष्पन्न झालंय। त्यातील 4 गुन्हे मुलुंड आणि 2 गुन्हे सांताक्रूज पोलीस ठाण्यात दाखल आहेत। आता घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर कोसळलेल्या होर्डिंग प्रकरणात पोलिसांनी भावेश भिंडेला अटक केली आहे आणि घटनेचा तपास सुरू आहे। त्यातच ही 100 पेक्षा जास्त वेळा सारख्याच गुन्ह्यासाठी कारवाई झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हे अत्यंत गंभीर आहे। भावेश चांगलाच कसलेला गुन्हेगार असल्याचं दिसतंय। 100 वेळा कारवाई होऊन सुद्धा तो आपलं हे दुकान कसं चालवू ठेवू शकतो? पोलिसांनी त्याच्यावर काटेकोर लक्ष ठेवलं नाही का? महापालिकेने एकदाच कठोर कारवाईचा बडगा का उगारला नाही? भिंडेवर कुणाचा वरद हस्त आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं विचारले जात आहेत। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।